नुकतीच अक्षय तृतीया झाली आणि घराघरामध्ये आंबे आले. आता इथून पुढे 1-1.5 महिना जवळपास रोजच आंबे खाल्ले जातील. आणि आंबा फळही आहे असंच, फळांचा राजा. त्याच्यामध्ये अनेक उत्तम पोषक द्रव्यांचा खजिनाच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आंबा खाताना मधुमेही किंवा जे वेट वॉचर्स आहेत, वजन कमी करू इच्छिणारे, ते मात्र थोडे बिचकतात आणि आंबा खाऊ की नको अशी शंका त्यांच्या मनात सहजच येते. तुम्ही आंबा किती खाता याबरोबरच तुम्ही आंबा कसा खाता याकडे थोडंसं लक्ष दिलं तर मधुमेह असो किंवा वजन कमी करायचं असो, तुम्ही आंबा नक्की खाऊ शकता. चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आंबा कापून खावा की रस काढून, दोन्हीमध्ये काय फरक आहे. आंबा आपण जेव्हा कापून खातो तेव्हा जनरली आपण एक आंबा एका वेळेला खातो. पण याउलट जेव्हा आपण रस करून आंबा खातो तेव्हा वाटीच्या आकाराप्रमाणे रसाचं प्रमाण बदलतं. आणि वाटी जर का चांगली मोठी असेल किंवा एकापेक्षा जास्ती वाट्या रस खाल्ला जात असेल तर नक्कीच पोटामध्ये एकापेक्षा अधिक आंबे जातात. म्हणजेच कापून खाल्ल्यापेक्षा रसामधनं जास्त आंबा पोटात जातो आणि जास्ती कॅलरीज, जास्ती साखर पोटात जाते. आता बघूयात पुढचा मुद्दा. तो म्हणजे आंबा जेव्हा कापून खाल्ला जातो तेव्हा तो आहे तसा खाल्ला जातो. पण रस करून खाताना त्याच्यामध्ये बऱ्याचदा दूध घातलं जातं, साखर घातली जाते जर आंबा फार गोड नसेल तर. म्हणजेच ह्या अतिरिक्त कॅलरीज, अतिरिक्त शुगर पोटात जाते आणि ही नक्कीच मधुमेहींसाठी आणि वेट वॉचर्ससाठी चांगली नाही. त्यामुळे इथेही आंबा कापून खाण्यालाच जास्ती महत्त्व दिलं जाणार आहे किंवा जास्ती त्याचा उपयोग होणार आहे. आता तिसरा मुद्दा असा, तो म्हणजे आंबा जेव्हा आपण कापून खातो तेव्हा तो जनरली आपण मधल्या वेळेला खाऊ शकतो. पण जेव्हा रस करून आंबा आपण खातो तेव्हा तो मोस्टली जेवणाबरोबर खाल्ला जातो. आणि मग त्या रसाबरोबर आपण जी नेहमी पोळी खातो ती थोडीशी जास्ती खाल्ली जाते. म्हणजे रोज एक पोळी खात असाल तर आंब्याचा रस आहे म्हणून 1ची 1.5 हळूच कधी होते आपल्या लक्षातही येत नाही. त्याबरोबरच जेव्हा आमरस केला असतो तेव्हा आपसुकच त्याच्याबरोबर भजी, कुरडई असे कॅलरी डेन्स पदार्थ त्याबरोबर खाल्लेच जातात. त्याशिवाय आमरसाची मजा काय. म्हणून सारखा रस जर तुम्ही खाल्लात तर ही अतिरिक्त कॅलरीज पोटात जाऊन तुमचं वजन नक्कीच वाढू शकतं. या उलट आंबा जर तुम्ही कापून खाल्लात आणि मधल्या वेळेला खाल्लात म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये, तर आंबा खाल्ल्याचं समाधानही मिळतं, शिवाय मधल्या वेळेला काय खायचं हा प्रश्नही मिटतो. त्यावेळेला खाल्ली जाणारी बिस्किटं किंवा नमकीन, तळलेले पदार्थ हे टळतात आणि त्या जागी हा असा फ्रेश, फायबर रिच आणि व्हिटॅमिन ए ने समृद्ध आंबा खाल्ला तर त्याचे फायदेही मिळतात. थोडक्यात काय, आजच्या डिस्कशनचा विनर कोण आहे तर कापलेला आंबा, आणि तोही मर्यादित प्रमाणात मधल्या वेळेत खाणं. पण तरीही जर तुम्ही मला प्रश्न विचारलात की मला रस खायचा आहे, मला रस आवडतो आणि कधीतरी खायचा असेल तर काय काळजी घ्यायची, तर 2-3 गोष्टी नक्कीच करता येतील. एक तर एका आंब्याचा रस एका वेळेला खायचा, त्यापेक्षा जास्ती रस करून ठेवायचा नाही किंवा तो घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट, रस काढताना त्याच्यामध्ये साखर नक्कीच घालायची नाही. तिसरी गोष्ट, रस खाऊन साखर वाढू नये रक्तातली यासाठी थोडंसं तूप घालायला हरकत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे यामुळे थोड्या कॅलरीज जरूर वाढतील पण शुगर वाढण्याचा वेग थोडासा आटोक्यामध्ये येईल. आणि चौथी गोष्ट, रस खाताना त्याच्याबरोबर तुम्ही काय खाता यावर थोडासा कंट्रोल ठेवा. म्हणजे रोज 1 पोळी खात असाल तर अर्धी पोळी खा किंवा त्याबरोबर तळलेले पदार्थ काही खाणार असाल तर ते कट करा. त्या जागी भरपूर कोशिंबीर, वरण किंवा उसळ एखादी, बटाट्याची भाजी न करता एखादी छान फायबरयुक्त भाजी, असे बदल केलेत तर कधीतरी आंब्याचा रस सुद्धा खाण्याची मजा तुम्हाला नक्की घेता येईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि तुम्हाला काय आवडतं, कापलेला आंबा की रस, ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सची आणि प्रतिक्रियांची मी वाट बघते. थांबूया इथे, भेटूया पुन्हा लवकरच आपल्या जस्ट फॉर हार्ट्सच्या YouTube चॅनलवरती. धन्यवाद.